खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. गेले अनेक दिवस राजगुरुनगर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून बाजाराच्या दिवशी मोबाईल जाण्याच्या घटना या वाढीस लागलेल्या आहेत. मात्र अनेक लोक FIR दाखल करून सुद्धा आमच्याकडे येण्याची ताकद ठेवत नव्हते, किंवा आपण असं म्हणू शकतो की अनेक लोक FIR दाखल केल्यानंतर आमच्याकडे पत्रकारांकडे येत नाहीत आणि त्या मोबाईलचा तपास कुठपर्यंत जातो कुठपर्यंत नाही. FIR दाखल होते, पण मोबाईलचा तपास कुठपर्यंत जातो हे मात्र कोणाला कळत नाही. माझ्याबरोबर आत्ता यावेळेस नागेश घुमटकर काका आहेत आणि सांडभोर काका आहेत. आज सकाळी रविवारच्या बाजारात नेहरू चौकात जवळपास 5 ते 6 मोबाईल गेल्याच्या घटना घडल्या. कदाचित तेवढ्याच FIR राजगुरुनगर पोलीस स्टेशनला दाखल सुद्धा झाल्या. मी कदाचित हा शब्द वापरलाय, पूर्ण आकडा मला माहिती नाही, थोड्या वेळाने कदाचित पूर्ण आकडा येईल सुद्धा. मात्र राजगुरुनगर पोलीस ठाण्याचा 222-033 हा फोन बंद आहे. मग पत्रकारांनी किंवा सर्वसामान्यांनी फोन कुठे करावे हा त्याच्या पुढचा मोठा प्रश्न. मी आधी नागेश घुमटकर काकांना विचारेल, काका काय घटना आहे? आज तुमचा मोबाईल गेलाय, नेमका कुठं होता, काय गेले, काय सांगा. रविवारच्या रोजच्या बाजारामध्ये गेलो असता भाजीपाला घेतल्यानंतर पुन्हा घरी निघालो. खालच्या खिशातील मोबाईल वर ठेवल्यानंतर द्राक्ष चांगली म्हणजे कुठे? इथं वरच्या खिशामध्ये ठेवलं. ओके. आणि द्राक्ष चांगली असली म्हणून थांबलो, गाडी लावली आणि द्राक्ष घेतल्यानंतर अंदाज घेतला, गर्दी नसताना सुद्धा पैसे काढताना पाहतो तो मोबाईल खिशात नाही. नेमका कुठं बाजारात? कुठे? बाजारात नगर परिषद चौकामध्ये जो गुरांचा दवाखाना आहे आपला, त्याच्या शेजारीच, म्हणजे आपले कर्नावट साहेब राहत आहेत, ॲडव्होकेट रवींद्र कर्नावट, त्यांच्या बिल्डिंगच्या समोरच्या बाजूला. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात नगरपालिका चौक ते गुरांचा दवाखाना आहे, या एरियामध्ये जो सुळसुळाट झाला होता. आणि 4 महिन्यापूर्वी सुद्धा माझा पोस्टाच्या समोरनं मोबाईल गेला होता 19 नोव्हेंबरला. ती तक्रार मी पोलीस स्टेशनला दाखल केली होती आणि संबंधित पोलीस तपास अधिकाऱ्यांना सुद्धा बऱ्याच वेळा भेटलो. आता मला एक सांगा, आज तुमचा मोबाईल गेला, त्याची किंमत किती? त्याची किंमत जवळजवळ लाखाच्या घरामध्ये, पण मला डिस्काउंटमध्ये तो 80-81 हजाराला मिळालेला आहे. त्याचं तुम्ही आता बिल लावलेलं आहे? बिल लावलेलं आहे. नागेश घुमटकर यांनी सदर बिल लावलेलं आहे. पूर्णपणे घुमटकर हे तयारीत बोलत आहेत, कुठल्याही गोष्टीचं त्यांच्याकडनं चुकू नये याची ते स्वतः दक्षता घेत आहेत. किंबहुना त्यांनी मला हे आधी ऑफ कॅमेरा सांगितलं सुद्धा. आत्ताची 29/3/2026 दुपारी 1:41 आजची FIR, त्याच्यानंतरची आणखीन एक FIR, ती म्हणजे 19/10/2025 दुपारी 2:15 एक FIR. तो मोबाईल कितीचा होता? तो माझा 45,000चा मोबाईल होता, त्याचे बिल माझ्याकडे आहे. काका तुमच्याबरोबर काय घटना घडली आज? हां, मी चंद्रकांत सीताराम सांडभोर वकील आहे. मी सकाळी बाजारात नगर परिषद चौकात तिथं साधारण वर्दळीच्या ठिकाणी काकडे आणि गाजरं घेण्यासाठी तिथं गेलो आणि मला एक समोर माझा एक मित्र दिसला की म्हटलं बरं झालं, मला याला फोन लावायचा आहे. फोन पाहतो तर फोन नाही, वरच्या खिशातनं फोन गेला, खाली नाही, सगळीकडे चौकशी केली, फोन काय गेले नाही. फोन म्हटलं आपला गेला, चोरला किंवा समथिंग मिस झालं, कुठेतरी पडला असं हे झालं, पण फोन सापडला नाही. आणि त्याच वेळेला मित्र माझा नागेश घुमटकर पण तिथं आले. अरे म्हणे वकील साहेब, माझा पण फोन गेलेला आहे, आता काय करायचं? म्हटलं ठीक आहे. त्याच वेळेसला अजून 2 जण तिथे बसलेले होते. आणि अगोदर एक तिथं सावंत आणि एक माझ्या माहितीनुसार प्रोफेसर कुणी दौंडकर म्हणून होते, बिहारी पोरगा पण होता. बिहारी मुलगा पण मोबाईल गेला म्हणून. हां, मोबाईल कंपनीचा मोबाईल होता. आणि तिथं आम्ही गेलो, सगळं रितसर वगैरे दिलंय आमचं. ते काय जे एकाच वेळेस त्या 1 तासात 4 जण तुमच्या समोर, तुम्ही 2 आणि तुमच्या समोर 2 जण. त्यांना आम्ही असं म्हटलं, भाऊ तुम्ही करा काहीतरी, तुमचं काहीतरी खबरी वगैरे असेल तर ते म्हणे नाही काही काळजी करू नका, आम्ही सापडलं केलं की देतो, आमच्याकडनं तपास होतो. सापडत नाही ही गोष्ट वेगळी. गेले 4 महिन्यापासून मी हेलपाटे घालतोय, माझाही सापडला नाही. आणि दर रविवारी शुक्रवारी जे मोबाईल जातात आंबेगाव तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, इथले लोकांचे पेपरला बातम्या येतात मोबाईल वाटले सापडलेले म्हणून. म्हणजे चोरी गेलेले मोबाईल त्यांना सापडत आहेत, पण खेड तालुक्यात गेले 1.5 वर्षात अशी एकही बातमी झाली नाही की मोबाईल सापडलेत आणि मूळ मालकाला परत केलेत, अशी एकही बातमी नाही पोलीस स्टेशन. एका तासात 4 ते 5 घटना, एका तासात एकाच वेळेस 4 FIR देण्यासाठी 4 वेगवेगळ्या व्यक्ती. किंमत किती आहे हा मुद्दा गौण. मात्र
निदान 50,000 एका मोबाईलची किंमत पकडली, कारण आजकाल 10 आणि 20,000चे मोबाईल कुणीही वापरत नाही सहसा. तुमचा 70चा, यांचा 80चा, 127 किंमत, मात्र डिस्काउंट सकट 81. तर एका दिवसात 4 मोबाईल, किंमत रुपये 2 लाख. मी आज माझ्या बातमीच्या माध्यमातून पोलिसांना किंवा जनतेला हा प्रश्न विचारतो, कोणाचेही इतके मोठे प्रमाणातील पैसे हे कष्टाचे असतात की नाही? बरं, सर्वसामान्य माणूस ज्या पोलिसांवर विश्वास ठेवतो, तो पोलीस त्या वेळेपुरती ती FIR घेतो सुद्धा. तपासाचं काय? आता स्वतः घुमटकर यांनी सांगितलं की 4 महिन्यापासून मी 4 वेळा जाऊन आलो, मात्र अजूनही तपास लागलेला नाही. पोलिसांनो, हा निष्काळजीपणा समजावा की आणखीन काही, याचं उत्तर तुमचं तुम्हाला माहिती आहे. आम्ही सर्वसामान्य जनता आहोत, आम्ही मात्र प्रश्न विचारणार आणि या तपासाचं काय झालं ते विचारणार. याच्यानंतर घुमटकर असोत किंवा सांडभोर असोत, यांच्या या FIRची कारवाई पुढे काय होती हे माहिती नाहीये, त्या विषयांचा तपास काय आहे हे माहिती नाहीये. मात्र हे रॅकेट किती मोठं असू शकतं याचा एक छोटासा अंदाज मी आज या बातमीच्या माध्यमातून देतोय. जर माणुसकी शिल्लक असेल ना, तर निदान यांचे मोबाईल तपास करून मिळवून द्यावेत, एवढीच इच्छा. कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.